तुमचे स्वागत आहे आपल्या मनसोक्त यूट्यूब चॅनलवर। या व्हिडिओमध्ये आपण आपल्या मराठी महिन्यांमध्ये कोणते सण येतात, आपले मराठी महिने कोणत्या इंग्रजी महिन्यामध्ये येतात व कोणत्या ऋतूमध्ये कोणते मराठी महिने येतात याविषयी माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हा व्हिडिओ आपल्या प्रत्येक मराठी माणसांपर्यंत शेअर करा आणि आपल्या मनसोक्त यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। चैत्र महिन्यात गुढीपाडवा हा सण येतो। वैशाख या महिन्यात अक्षय तृतीया हा सण येतो। ज्येष्ठ या महिन्यात वटपौर्णिमा हा सण येतो। आषाढ या महिन्यात गुरुपौर्णिमा असते। श्रावण या महिन्यात नागपंचमी व रक्षाबंधन साजरे केले जाते। भाद्रपद या महिन्यात गणपती उत्सव असतो। आश्विन या महिन्यात नवरात्र, दसरा व दिवाळी साजरी केली जाते। कार्तिक या महिन्यात भाऊबीज असते। मार्गशीर्ष या महिन्यात दत्त जयंती साजरी केली जाते। पौष महिन्यात मकर संक्रांत असते। माघ या महिन्यात महाशिवरात्री साजरी केली जाते। फाल्गुन या महिन्यात होळी व रंगपंचमी साजरी केली जाते। चैत्र महिना मार्च व एप्रिल या महिन्यांदरम्यान येतो। वैशाख हा महिना एप्रिल व मे या महिन्यांदरम्यान येतो। ज्येष्ठ हा महिना मे व जून या महिन्यांदरम्यान येतो। आषाढ हा महिना जून व जुलै या महिन्यांदरम्यान येतो। श्रावण हा महिना जुलै व ऑगस्ट या दरम्यान येतो। भाद्रपद हा महिना ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यांदरम्यान येतो। आश्विन हा महिना सप्टेंबर व ऑक्टोबर दरम्यान येतो। कार्तिक महिना ऑक्टोबर व नोव्हेंबर या महिन्यांदरम्यान येतो। मार्गशीर्ष हा महिना नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यांदरम्यान येतो। पौष हा महिना डिसेंबर व जानेवारी महिन्यादरम्यान येतो। माघ हा महिना जानेवारी व फेब्रुवारी या महिन्यांदरम्यान येतो। फाल्गुन हा महिना फेब्रुवारी व मार्च या महिन्यांदरम्यान येतो। वसंत ऋतू या ऋतूमध्ये चैत्र आणि वैशाख हे महिने येतात। ग्रीष्म ऋतू या ऋतूमध्ये ज्येष्ठ आणि आषाढ हे महिने येतात। वर्षा ऋतू या ऋतूमध्ये श्रावण आणि भाद्रपद हे महिने येतात। शरद ऋतू या ऋतूमध्ये आश्विन आणि कार्तिक हे महिने येतात। हेमंत ऋतू या ऋतूमध्ये मार्गशीर्ष आणि पौष हे महिने येतात। शिशिर ऋतू या ऋतूमध्ये माघ आणि फाल्गुन हे महिने येतात। अशा प्रकारे ही माहिती, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशा व्हिडिओसाठी आपल्या मनसोक्त यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।